जय भीम मित्रांनो, आज खास आवर्जून आपल्यासमोर होळी आणि धुलिवंदन या थोडं सणाचं महत्त्व सांगावं या हेतूने मी आपल्यासमोर आलेलो आहे. ओबीसी असतील किंवा एससी असतील, या लोकांनी जर आपला इतिहास विसरला तर आपण पुन्हा एक वेळ आपल्या प्रगतीच्या पायऱ्या सोडून अधोगतीला लागू. म्हणून मी प्रत्येक वेळी आपणाला सांगत असतो की आपण इतिहास विसरायचा नाही. वाचाल तर वाचाल, म्हणून सतत आपण आपल्या इतिहासाची पाने वाचणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून आज मी हा व्हिडिओ खास होळी आणि होळीनंतर धुलिवंदन का असते या विषयावर बोलण्यासाठी आलेलो आहे. आपण ऐकलेलं आहे होळी हा सण एक लहानपणी आपण शाळेमध्ये गोष्ट 3री-4थीला असताना एका अभ्यासक्रमामध्ये पाहिलेली आहे. लहानपणापासून पूर्वी आपल्याला भक्त प्रल्हादाची गोष्ट माहीत आहे. तर भक्त प्रल्हाद याच्या वडिलाचं नाव हिरण्यकश्यप होते. हिरण्यकश्यप हा राजा होता. त्याला आपण आता उत्तर प्रदेश म्हणतो. त्या उत्तर प्रदेशांचा हा राजा होता आणि त्याचा तो भक्त प्रल्हाद हा मुलगा एकुलता एक. त्यामुळे त्या राजाची स्वप्न फार मोठी होती. त्यानंही माझ्या गादीवर बसावं, माझ्यासारखेच व्यवहार करावे, पुढे वारस म्हणून हे राज्य पुन्हा त्याने हाकावं. परंतु या भक्त प्रल्हाद ही कथा जी आपल्यासमोर होती ती कशा प्रकारे होती पहा. तर भक्त प्रल्हाद म्हणे वडिलांचं ऐकत नव्हता आणि त्याच्या तोंडात सतत नारायण नारायण असायचं. मग अशा वेळी प्रत्येक ठिकाणी जिथं सांगेल तिथं तो माझा देव आहे असा भक्त प्रल्हाद म्हणायचा. आणि तो वडिलांचं ऐकत नाही म्हटल्यावर त्या वडिलांना राग आला आणि त्याने 1-2 वेळा त्यांना विचारलं की अजूनही तू मला सांग, तुझा देव कुठे आहे? तर माझा अवतार कुठेही आहे. आणि त्यांनी म्हटले, या खांबामध्ये तुझा आहे का देव? तर आहे. आणि तो खांब त्याने पाडला तर त्या अक्षरशः खांबामधून एक नरसिंह हा राक्षस बाहेर आला आणि त्याने हिरण्यकश्यपच्या पोटात आपलं बिछवा घालून त्याला मारून टाकलं, पोट फाडलं. ही एक अशी एक गोष्ट होती. आता ही गोष्ट कितपत सत्य होती, काय होतं, याच्या पाठीमागचा इतिहास पाहण्यासाठी तर मी खास आलेलो आहे आणि तो अभ्यास करून आलेलो आहे. अतिशय महत्त्वाचे लेखक आहेत बौद्धाचार्य डॉक्टर एस एन बौद्ध यांनी जे वर्णन केलं आहे ते अतिशय नाविन्यपूर्ण आहे आणि अतिशय महत्त्वाचं आणि सत्य आहे. त्यामुळे ती गोष्ट आपण आता दुसऱ्या अँगलने पाहूया. दुसऱ्या पद्धतीने ती गोष्ट लिहिली कशी आणि ते कितपत सत्य आहे. तर होळी हा सण भक्त प्रल्हाद आणि वडील. पण त्या भक्त प्रल्हादाने कधीही राजासारखं वागणूक केली नाही. राजाच्या मुलासारखा तो राहिला नाही. तो आर्य या जातीच्या मित्रांच्या नादी लागला. व्यसनी मित्रांच्या बरोबर तो राहू लागला. म्हणून वडिलांचं आपलं पटत नाही म्हणून त्याने आपलं ते गाव सोडलं आणि तो आर्य लोकांच्या बरोबर, आर्य मित्रांच्या बरोबर तो गावाच्या बाहेर राहू लागला. प्रल्हाद तरी आपल्यात राहत नाही. आपलं वडील हिरण्यकश्यप त्याच्यावर फार नाराज होते. पण शेवटी आईची माया, आई आपल्या नंदेला म्हणजेच होलिका तिचं नाव,
आणि त्या होलिकाला जा आणि माझ्या मुलाला जिथे असेल तिथं जेवण देत जा, अन्न पाणी देत जा म्हणून रोज ही होलिका नावाची भक्त प्रल्हादाची आत्या, ही भक्त प्रल्हादाची आत्या होलिका त्याला जेवण देण्यासाठी त्याचा डबा घेऊन जायची. अशा वेळी काही आर्य लोकांनी त्या होलिकाला पाहिलं आणि तिच्यावर इतका भयानक अत्याचार केला की ती ओळखू नये कोण आहे म्हणून तिच्या सगळ्या चेहऱ्यावर रंग लावला आणि तिच्यावर अमानुषपणे बलात्कार केला. एवढंच करून ते थांबले नाहीत तर त्यांनी तिला शेवटी अग्नी दिली आणि या अग्नीमध्ये ती भस्म झाली. त्याचवेळी आर्य लोकांनी तिच्या आजूबाजूने बोंब ठोकली. हा एक होळीचा इतिहास असतो. दुसरा इतिहास असा आहे की होळी या सणा दिवशी होलिका नावाची जी भक्त प्रल्हादाची आत्या आहे तिच्याकडे अशी एक दैविक शक्ती होती की तिला अग्नी जाळू शकत नव्हती. म्हणून तिने भक्त प्रल्हादाला आपल्या भावाच्या म्हणजे भक्त प्रल्हादाच्या वडिलांच्या सूचनेनुसार तिने आपल्या भाच्याला मांडीवर घेतलं आणि ती एका चितेवर बसली आणि ती चिता पेटवण्यात आली. त्यावेळी ब्रह्मशक्ती या भक्त प्रल्हादाच्या पाठीशी उभी राहिली आणि त्यामध्ये होलिका न जळणारी स्त्री ही होलिका त्यात जळून भस्म झाली आणि भक्त प्रल्हाद नारायण नारायण करीत बाहेर आले. म्हणजे हे किती थोतांड कथानक आहे. हा विषय कधी आशियाला धरूनच नसतात. लिहिणारे आर्य, लिहिणारे ब्राह्मण स्पष्टच म्हणायचं झालं तर, आणि ऐकणारे फक्त हात बांधून तोंडावर बोट ठेवून ऐकणारे हे आपण, तुम्ही, आम्ही. वाचण्यास मुभा नव्हती, लिहिण्यास मुभा नव्हती, मात्र फक्त कानाने ऐकायचं आणि डोळ्याने दिसतंय तेच खरं म्हणायचं. मग राजा हिरण्यकश्यप याला असं समजलं की आपली बहीण जी बाहेर गेली ती आलीच नाही. म्हणून त्याने सर्व आर्य लोकातील पूर्ण जनतेला एकत्र केले. त्यांना मारहाण केली. त्यांच्या तोंडाला काळं फासले म्हणजे काळा रंग दिला आणि आपल्या हातातील धारधार तलवारीने त्यांच्या कपाळावर एक चिन्ह काढलं, जेणेकरून याच नास्तिकांनी माझ्या बहिणीचा बळी घेतलेला आहे म्हणून त्याने एवढी मोठी शिक्षा दिली. आणि मग हा झाला एक या होळीचा इतिहास. बौद्ध बांधवांनी तथागत गौतम बुद्धांच्या काळामध्ये होळी साजरी का करत होते? यावेळी अतिशय धूप असते, अतिशय ऊन असतं. त्यामुळे तथागतांनी सांगितलं होतं की जे आपले भिक्खू आहेत ते भिक्खू 7 दिवस कुठेही बाहेर पडणार नाहीत. त्यावेळी त्यांना बाहेरून गावातून कोणीतरी जेवण आणून देत होते आणि 7 दिवस ते भिक्खू बाहेर का पडत नव्हते तर त्यांचा एक बाहेर उत्सव असायचा जे लोकांचा की एकमेकांच्या अंगावर धूळ उधळणे. आणि अशा वेळी या भिक्खूंना त्रास होऊ नये म्हणून ते 7 दिवस आपल्या आश्रमात स्वतः 7 दिवस ते बंदिस्त असायचे. हा एक बौद्धकालीन होळीचा तेव्हार अशा प्रकारे असायचा. आज आपण पाहतो आहे की आज होळी ही अतिशय वेगळ्या पद्धतीने कामुक नजर ठेवून केली जाते. मित्र असेल, मैत्रीण असेल, आज सुंदर निमित्त आहे, आज होळी आहे, रंग लावायचा, भाभी असेल, वहिनी असेल,
सावत्र बहीण असेल, मेहुणी असेल, आज रंग लावायचा म्हणजेच कामुक भावना तयार झाली. कामुक भावनेतून नको त्या ठिकाणी रंग लावायचा, नको तिथं पकडायचं. आणि एक स्त्रीचा व्यभिचार आहे, हा स्त्रीचा अपमान आहे. आणि असं म्हटलं जायचं की आज होळी असल्यामुळे सर्व काही माफ आहे. त्यामुळे आपल्या समोर आपल्या पत्नीला कुणी जर रंग लावित असेल, मग ती तिचा मित्र असेल, मैत्रीण असेल, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, तरीसुद्धा आपण ते सहन करायचं. त्यामुळे हा होळी सण कितीतरी फार मोठा चुकीचा आहे असं म्हणाय काही हे वावगं वाटत नाही. कारण स्त्री व्यभिचारावर, चारित्र्यावर शिंतोडे उडवणं किंवा तिचा नजरेनं तिच्यावर बलात्कार करणं हे सुद्धा एक महान पाप आहे. स्पर्शातून आपण, आपल्या डोळ्यातून आपण जो स्त्रीवर बलात्कार करतो, तो हा दिवस म्हणजे होळी आणि रंगपंचमीचा आहे असं जे मला वाटतं. आणि ते तितपत सत्यही आहे. होळीनंतर येतो धुलीवंदन. मग आलं भांग, नशा, दारू पिणं, खाणं, स्वादिष्ट पक्वान बनवायचे आणि जेवण करायचं, नशेत धुंद राहायचं. या सणाला कुठे हिंदू संस्कृतीचे सण म्हणत नाहीत. अरे बौद्धकालीन इतिहासामध्ये ज्याप्रमाणे होळी होती, त्यानंतर आर्यकालीन इतिहासामध्ये आलेली होळी वेगळी. आणि खरी होळी म्हटलं तर फक्त आज ही होळी आहे ती शेतकऱ्यांची होळी आहे. कारण ह्या होळीमध्ये पूर्वीपासून शेतकरी आहे. आज माझं काढलेले हरभरे, चणे असतील, आज माझे काढलेले जे धान्य आहे, गहू आहेत, हे चांगल्या प्रकारे पकले का नाही म्हणून एक पडलेल्या झाडांचा पाला एकत्र करून त्यामध्ये ते आपले हरभरे भाजत होते. आणि ते चणे पक्व झाले का हे पाहण्यासाठी ते एक अग्नी कुंड पेटवत होते. आणि तेव्हा मात्र तो चणा पूर्ण पकला का नाही हे पाहण्यासाठी केलेली होळी, तिला आज रूपांतर अशा प्रकारे येते. आज गेले जवळजवळ 2000 वर्षानंतर आपण पाहतो तर फक्त स्त्रीवर अत्याचार, व्यभिचार आणि नजरेतून मिळवण्यासाठी सुख म्हणून ही होळी साजरी केली जाते. मित्रहो, कुठल्याही जाती धर्मावर टीका न करता ज्याप्रमाणे होळी आहे त्याप्रमाणे कुणी कशा प्रकारे साजरी करा, त्याबद्दल कुणाचंही कुणाला देणं घेणं नाही. पण मी अजूनही सांगतो की आपला इतिहास पहा. तुम्ही जर आपला इतिहास विसरला तर पुन्हा तुम्हाला ब्राह्मणवादी लोक जादू, टोणा, मंतर अंगात येणं आणि लागीर, लावसटेन ह्या गोष्टीकडे वळावं लागेल. भूतप्रेत, पिशाच्य अशा काही फळतूक संदर्भावर तुम्ही पुन्हा वाहत जाल. म्हणून मित्रांनो, पुन्हा एक वेळ विनंती करतो की इतिहास विसरू नका. इतिहास विसरू नका. जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही असं आपणाला डॉक्टर बाबासाहेब सांगून गेले. म्हणून एक वेळ पुन्हा इतिहासाकडे लक्ष द्या. एवढंच मला बोलायचं होतं. जय भीम, नमो बुद्धाय.